अवघे 30 दिवस राहिलेत हे ठिकाण पाहण्यासाठी. त्यानंतर ना बहुतेक हे कुणालाही 6 महिन्यासाठी तरी नाही पाहता येणार. होय, हे आहे पवना धरणाच्या कुशीत दडलेले हजारो वर्षांचा इतिहास असलेले रहस्यमयी वाघेश्वर मंदिर. सुमारे 900 ते 1000 वर्ष जुनं असलेले हे मंदिर हेमाडपंथी शैलीचा एक उत्तम नमुना आहे. असं म्हणतात की हे मंदिर पांडवांच्या काळात बांधलं गेलं होतं. विशेष म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखण्या या मंदिराला लाभल्या आहेत. तुम्ही जर मंदिराच्या आजूबाजूला नीट पाहिलं तर तुम्हाला हे जाणून येईल की हे मंदिर नदी काठी बांधलं गेलं होतं आणि त्याचे अवशेष आजही इथे दिसून येतात. जसं हे बुरुज आणि ह्या पायऱ्याच्या काठावरून वर जाण्यासाठी बांधल्या गेल्या होत्या. 1971 साली जेव्हा पवना धरण बांधलं गेलं तेव्हा मूळ गाव आणि हे प्राचीन मंदिर कायमचे पाण्याखाली गेले. पण काळ्या पाषाणातील या शिवमंदिराने काळाच्या लाटांनाही परतून लावले. मंदिरा बाजूलाच ही आजी बसलेली असते जिच्याकडनं जांभूळ आणि काळे महिना गेला नक्की विसरू नका. मंदिरा आजूबाजूला लोकांनी असे दगडावर दगड रचून ठेवले होते. याचा काय अर्थ आहे तुम्ही नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. वर्षाचे तब्बल 8 महिने हे मंदिर धरणाच्या पाण्याखाली गडप असते आणि फक्त उन्हाळ्यातच ते दर्शन देते. आता पावसाळा आला की हे मंदिर पुन्हा दिसेनासे होईल. त्यामुळे वेळ न घालवता या ऐतिहासिक वास्तूला नक्की भेट द्या. माहिती आवडली असेल तर ही रील नक्की शेअर करा.